काल मुंबई आणि राज्यामध्ये महानगरपालिकांच्या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सर्वांचं लक्ष निवडणुकीच्या निकालांकडे लागलेलं आहे। मी सध्या वरळीमध्ये आहे आणि वरळीमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण पालिका प्रशासन जे आहे ते मतमोजणी केंद्रावरती सज्ज असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या वरळी विधानसभेतील जी दक्षिण विभागामध्ये आहे आणि या ठिकाणी 193 ते 199 च्या प्रभागांची मतमोजणी जी आहे ती मतमोजणी पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की एकूण 14 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि एकूण 14 टेबलवरती काही प्रभागांची 8 राऊंडमध्ये मतमोजणी पार पडणार आहे, तर काही प्रभागांची कमीत कमी 4 राऊंडमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। या ठिकाणी पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक प्रतिनिधी जे उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतील ते प्रतिनिधी या ठिकाणी बसवले जातील, ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवल्या जातील आणि निवडणूक प्रतिनिधी देखील या ठिकाणी हजर होतील। मुंबईमध्ये सर्वांचं लक्ष आहे वरळी विधानसभेमध्ये, कारण की या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक बंडखोरी झाल्या होत्या आणि विशेष करून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असल्यामुळे सर्वांचं लक्ष या ठिकाणी आहे। परंतु ज्या पद्धतीने 14 टेबल लावण्यात आलेले आहेत त्या 14 टेबलमध्ये जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, कारण की नवीन नियमांनुसार जे आहे ती ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। सुरुवातीला 2 प्रभागांची मतमोजणी पार पडल्यानंतर पुढील 2 प्रभागांची पुढे मतमोजणी प्रक्रिया पार पडेल आणि या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून आणि निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।